काय सांगणार? आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जे शहरात लुटारू महाविद्यालय आहेत, जे व्यवसाय मांडणारे महाविद्यालय आहेत, यांच्या विरोधामध्ये यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई होण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो आहोत। या ठिकाणी जे मराठवाडा प्रसारक मंडळाचं जे देवगिरी कॉलेज आहे व त्यांचं जे दुसरं छत्रपती कॉलेज आहे, या ठिकाणी जे मागासवर्गीय विद्यार्थ्यांची लूट होत आहे, ही लूट थांबवण्यासाठी व या लुटीचे पुरावे आम्ही समाज कल्याणला देऊन सुद्धा समाज कल्याणने चौकशी करून सुद्धा हे समाज कल्याण या महाविद्यालयावर कुठलीच कारवाई करत नाहीये। जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत या ठिकाणी अन्य त्याग करण्याचा आम्ही सर्वांनी निर्धार केलेला आहे। या ठिकाणी समाज कल्याणचा कुठलाच सक्षम अधिकारी उपस्थित नाहीये। आम्ही त्यांना आधीच पूर्वकल्पना दिली होती की आज 25 तारखेपासून आम्ही या ठिकाणी उपोषण करणार आहोत। उपोषण जोपर्यंत सुटणार नाही, जोपर्यंत तुम्ही या भ्रष्टाचारी लुटारू महाविद्यालयावर ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करत नाही, तोपर्यंत आमचं उपोषण सुटणार नाही। यावर आम्ही ठाम आहोत। बाकी काय बोलणार दादा अजून याच्याबद्दल? बाकी अजून काय सांगणार सतीश चव्हाण? या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं, विद्यार्थ्यांच्या हिताचं शिक्षण असावं व सर्वांना पुरेल असं शिक्षण असावं, असं शासनाने परिपत्रक काढलेलं आहे। मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून कुठलीच रोख स्वरूपात आपण पैसे घेतले नाही पाहिजे, असं सामाजिक न्याय विभागाने परिपत्रक असताना देखील इथले महाविद्यालय स्वतःला एक प्रतिष्ठित समजतात व सर्व त्यांचं आहे, त्यांच्यावर कोणी कारवाई करू शकत नाही, त्यांच्याकडे कोणी बोट दाखवू शकत नाही, अशा आविर्भावात ते जगत आहेत। परंतु या देशातला संविधानवादी आंबेडकरवादी विद्यार्थी आणखीन जिवंत आहे। यांच्यावर कारवाई केल्याशिवाय, यांना शिक्षा केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आहोत। यांच्यावर कठोरची कठोर कारवाई व्हावी व ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा व सर्व विद्यार्थ्यांना इथं शिक्षणाची मुभा मिळावी, यासाठीचा हा लढा आम्ही यशस्वी केल्याशिवाय या ठिकाणाहून जाणार नाही आहोत। आपलं नाव सांगा. माझं नाव राहुल मकासरे, पश्चिम शहर अध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी। आज वंचित बहुजन युवा आघाडीचे पश्चिम शहराध्यक्ष राहुल भाऊ बकासरे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय भवन, समाज कल्याण, कोकणपुरा या ठिकाणी शहरातील मराठवाडा शिक्षक प्रसारक मंडळ संचलित देवगिरी महाविद्यालय आणि छत्रपती महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आर्थिक लुटीच्या संदर्भात त्यांनी मार्च महिन्यापासून इथल्या समाज कल्याण कार्यालयामध्ये पत्रव्यवहार सुरू केलेला होता। इथल्या समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी देवगिरी महाविद्यालयामध्ये त्रिसदस्यीय समिती पाठवली होती। त्या समितीने सुद्धा विद्यार्थ्यांच्या समस्याचा या ठिकाणी गंभीर असा अहवाल तयार केलेला आहे। परंतु अहवाल तयार असताना सुद्धा काही लोकांच्या सांगण्यावरून, इथल्या असणाऱ्या पदवीधरांच्या आमदारांच्या सांगण्यावरून इथले असणारे सहाय्यक आयुक्त श्री शिंदे यांनी त्या अहवालाला बगल दिलेली आहे। त्यांनी आत्तापर्यंत कुठल्याच प्रकारची फौजदारी स्वरूपाची कारवाई त्यांना केलेली नाही। त्यांनी फक्त तो अहवाल मागून गुलदस्त्यात ठेवलेला आहे। तक्रारकर्त्याला अद्यापही तो अहवाल दिलेला नाही। तर त्यांनी हा अहवाल का लपवला, ते कोणाला भीत आहेत, कोणाला सांगण्यावरून त्यांनी आत्तापर्यंत गुन्हा दाखल करणे याचं उत्तर त्यांनी द्यावं, यासाठी राहुल भाऊ मकासरे यांनी अन्नत्याग आंदोलन आजपासून सुरू केलेलं आहे। आम्ही त्यांच्यासोबत आहोत। जोपर्यंत इथल्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण काही थांबणार नाही। प्रशासनाला मी एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी तात्काळ ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करावा व संबंधित विद्यार्थ्यांचे घेतलेले शुल्क त्यांनी विनाविलंब या ठिकाणी परत करावे व इथून पुढे असं होणार नाही यासाठी समाज कल्याण महाविद्यालयाने इतर सर्व महाविद्यालयांना अशी ताकद द्यावी व एक नवीन पायंडा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाडावा।